नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी अर्ज चालू झालेला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000 रुपये ते 1,00,000 रुपये अशी स्कॉलरशिप मिळत असते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत, पात्र विद्यार्थी कोण कोण राहणार आहे मित्रांनो, सोबतच मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे व तो अर्ज कुठे सबमिट करायचा आहे व त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं बघू शकता मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाची माहिती बघायची आहे। त्या अर्जासाठी काय काय माहिती लागणार आहे भरण्यासाठी, ती माहिती वाचल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे, नाहीतर तुमचा अर्ज चुकू शकतो व तो अर्ज केलेला बाद ठरू शकतो। सर्वप्रथम इथं पात्रता निकष बघायचे आहेत। तर इथं विद्यार्थी जे असतात ते वसतिगृहासाठी प्रवेशासाठी पात्र पाहिजेत। आता महाराष्ट्रातला जो विद्यार्थी आहे तो रहिवासी असला पाहिजे। मागासवर्गीय प्रवर्गातील जर असेल मित्रांनो विद्यार्थी कोणत्या पण, जसं की ओबीसी, एसबीसी किंवा व्हीजीएनटी यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त पण बरेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतात, ते पण आपण पुढे बघणार आहोत। आता वार्षिक उत्पन्न मित्रांनो तुम्हाला 2.5 लाखापर्यंत पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे। 2.5 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे, त्यालाच आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो। ही योजना उच्च शिक्षणासाठी असते मित्रांनो। त्याच्यामध्ये मित्रांनो 12वीला तुम्हाला कमीत कमी 60 मार्क असायला पाहिजे, म्हणजे 60 टक्केवारी पाहिजे। आणि उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या संस्थेची उपस्थिती 75% असावी लागते, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहतात। वयाची मर्यादा 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। आता कोणती पण नोकरी किंवा जॉब तुम्ही करत नसायला पाहिजे, तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात। येथे बघू शकतात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत मित्रांनो, जसे की कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे त्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो। तुम्ही जर कास्ट मधून येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे पाहिजे। इन्कम सर्टिफिकेट हे आपण वरही बघितलंच आहे। आता इथं बँक पासबुक देण्यात आलेला आहे, त्या बँक पासबुक तुमचं मित्रांनो त्याला आधार लिंक हे पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा खाते नंबर आणि आयएफएससी कोड हा दिसला पाहिजे। शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र पण तुम्हाला त्यासोबत लागणार आहे आणि भाड्याने राहत असल्याचा भाडे करारनामा म्हणजेच भाड्याचा करारपत्र ऍग्रीमेंट हे तुम्हाला लागणार आहे। ऍडमिशनचा पुरावा म्हणून मित्रांनो तुम्ही बोनाफाईड किंवा ऍडमिशन घेतलेले प्रमाणपत्र किंवा फीस भरलेली पावती असते ती पण इथं देऊ शकतात। सो घोषणा प्रमाणपत्र ते पण तुम्हाला जोडायचं आहे। स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला जोडायचं आहे। आता हे जे डॉक्युमेंट आहे किंवा हा फॉर्म आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल मित्रांनो, आणि ज्यांना कोणाला लागत असेल कमेंट मध्ये कमेंट करून द्या, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल। आता मित्रांनो, कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एरियाच्या ठिकाणी ज्या शाळा असतात किंवा जे कॉलेज असतात त्यांना किती किती पैसे भेटतात हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हप्ते मिळण्याची पद्धत कशी असते ही आपण लगेच बघून घेणार आहोत। आता इथं पहिला जो टप्पा येत असतो तुम्हाला जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये येतच असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 32,000 रुपये हे भेटत असतात। दुसऱ्या हप्त्याला मित्रांनो सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये येतो, त्याच्यामध्ये 20,000 रुपये दिले जातात। तिसरा हप्ता तुम्हाला डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटत असतो, त्याच्यामध्ये 8,000 रुपये हे येत राहतात। चौथा हप्ता जो शेवटचा हप्ता असतो तो मार्च मे दरम्यान येतो, 8,000 रुपये या योजनेअंतर्गत असे एकूण 60,000 रुपयेपर्यंत किंवा त्याच्यावरती पैसे भेटत असतात। मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, तो अर्ज कसा भरायचा आहे, त्या रिलेटेड जी माहिती आहे ती तुम्हाला बघायची आहे आणि ह्या माहितीनुसारच तुम्हाला तो अर्ज करायचा आहे। थोडी पण चूक झाली तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो। आता इथं व्यक्तिगत माहितीमध्ये नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईंचे नाव, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, आधार कार्ड नंबर इत्यादी माहिती भरावी लागते मित्रांनो। शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला 12वी आणि 10वीचे मार्क टाकावे लागतात। उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या संस्थेचे नाव किंवा त्यांचा कोर्स कोणता आहे, तुम्ही जो कोर्स किंवा जे फील्ड निवडलेले आहे त्याचं नाव टाकावं लागतं। आता बँक माहितीमध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि अकाउंटला जो आधारला आणि अकाउंटला तुमच्या मोबाईल नंबर लिंक असतो तो तुम्हाला तिथे टाकून घ्यावा लागतो। पालकांची माहितीमध्ये पालकांचे नाव, नाते, व्यवसाय, त्यांचे वार्षिक उत्पन्न इत्यादी माहिती भरावी लागते। अन्य माहितीमध्ये स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, भाडे करारनामा आणि स्वघोषणा प्रमाणपत्र इत्यादी द्यावं लागतं। आता कोणत्या कोणत्या जिल्ह्याप्रमाणे किती किती रक्कम तुम्हाला या
योजनेमार्फत भेटत असते, स्कॉलरशिप मार्फत भेटत असते, इथं देण्यात आलेलं आहे. आता जिल्ह्याचे मानक, आता मोठे शहर असले तर तुम्हाला 60,000 रुपयाचे 3 हप्ते येणार आहे. महानगरपालिका असली तर 51,000 रुपयाचे 3 हप्ते येणार आहे. जिल्ह्याचे ठिकाण जर इतर असेल तर 43,000 रुपये हे भेटणार आहे. म्हणजे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुमचं कॉलेज किंवा वसतिगृह असेल तर तुम्हाला 43,000 रुपये भेटतात. तालुक्याच्या ठिकाणी असेल तर 38,000 रुपये इत्यादी भेटतात. आता मित्रांनो, तुम्हाला हा अर्ज कुठे करायचा आहे हे आपण थोडक्यात बघून घेऊया. इथे बघू शकतात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया. अर्जाचा नमुना मित्रांनो हा ऑफलाईन उपलब्ध असतो. आता विद्यार्थ्यांना अर्जाची प्रिंट काढून पूर्णपणे पेनाने भरावी लागते. एकूण अर्जाचे 8 पान असतात. त्याच्यावरती वेगवेगळे फॉर्मॅट मध्ये वेगवेगळे प्रतिज्ञापत्र हे मिळून 8 जे पाने असतात ते असतात. आता अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला अर्ज संबंधित प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण मंडळ असतं, तिथे तुम्हाला तो अर्ज तिथून घेऊ शकतात. तिथे तुम्हाला त्याची प्रिंट भेटेल आणि तिथेच तुम्ही तो भरून जमा करू शकतात. हे जे मंडळ आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल असतं मित्रांनो. तर मित्रांनो, ही काही माहिती होती. नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घ्या. विद्यार्थी असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा. इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करून तिथे पण तुम्ही DM करू शकता. सोबतच मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्री मध्ये जॉईन होऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.